खेळाडू आले का तुमचे? परंतु आता 1 ओव्हरच्या आतच खेळाडू घेतले जातील, आता नाही. काल सावळी एट्स टीमचा सुद्धा खेळाडू 1 ओव्हर नंतर 1 ओव्हर 3 बॉल झाले होते तेव्हा आला होता, परंतु त्याला बॅटिंग बॉलिंग दिली नव्हती आपण. धावसंख्या किती? धावसंख्या झाल्या 14. 14 धावा धाव फलकावरती. कॉर्नर खेळला फटका, त्या दिशेला करण आहे, चेंडू उचलणार फेकणार. एक धाव कंप्लीट केली गेली. 15 धावा धाव फलकावरती. हा जबरदस्त फटका, दे धक्का आणि मार छक्का. 6व्या नंबरला 5व्या नंबरला जाऊन फलंदाज षटकार खेचतोय. नक्कीच कुठंतरी या फलंदाजाला थोडे पुढे स्ट्राईक देणं गरजेचं आहे. या षटकाराच्या मदतीने धापाला जाऊन पोहोचले ते 21. हा सुद्धा मोठा फटका आलाय, परंतु थोडासा फटका फसला इथे, उंची जास्त झाली. आणि हा सुद्धा षटकार होता, चांगला फटका होता. कोण गेला नवीन बॅटर? योगेश. तीन षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 21 धावा धावफलकावरती लागल्यात. ह्या धावामध्ये कुठेतरी चांगली कामगिरी करावं लागेल. अजूनही ओपनिंग फलंदाज क्रीजमध्ये रोहित तैनात आहे. रोहितला आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल, हात खोलावा लागतील. अजूनही चौथे षटक प्रगतीपथावर आता चालू होईल आणि अजूनही मैदानामध्ये पिचमध्ये आपण तयार आहोत, सुरक्षित आहेत. गोलंदाजचं नाव काय? किरण, स्वप्नील. बॅट्समन योगेश आहे, गोलंदाज स्वप्नील. शेवटचं षटक मात्र स्वप्नीलच्या हातामध्ये दिलंय. कर्णधार करण यांनी विश्वास दाखवलाय करणने स्वप्नील वरती. तर इथं पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का? झालाय, परंतु इथं आणि चांगली रन विकेट मानावं लागेल. जाणतोय रोहित की ही रन किती महत्वाची. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावफलक जाऊन पोहोचले 23 अंकावरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. षटकातील पहिला चेंडूचा खेळ झालाय. हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडू जातोय. कुठंतरी जो खेळाडू 1-2 कमी आहेत त्याचा फायदा इथे भेटतोय नेडाळ टीमला. 4 घ्यायचे आहेत. 27 धावा धावफलकावरती या चौकाराच्या मदतीनं. शेवटचं षटक काहीतरी नेडाळ टीमसाठी चांगलं लाभदायक ठरतो की काय? आता इथं बॅटची एज होती, परंतु जीवदान मिळाले पुन्हा रोहितला. 3 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्या स्वप्नील या गोलंदाजाने. 27 धावा धावफलकावरती. हा जबरदस्त फटका. हॉलेंडर जायचं त्या दिशेला सुद्धा, बसले एक ठिकाणी गोळा होऊन. सावळे आयोजक रमेश, काय मीटिंग चालू आहे तुमची? तिकडे पण जा, एखाद क्षेत्ररक्षक जातोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या अंकावरती. आणि इथं मात्र हा चेंडू जातोय, पळतोय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात.
धावसंख्येला आता आकार येतोय 35 धावा धावफलकावर. जी धावसंख्येची गरज होती ती धावसंख्या इथं आलेली आहे. 2 रनाची पॅनल्टी सुद्धा लागलेली आहे गार्डची. कदाचित ह्या चेंडूवरती 2 धावा किंवा चौकार षटकार आला तर ते कुठेतरी पॅनल्टी भरून निघेल. आणि हा चौकार, 1 बाउन्स चौकार. सावळे टीम, सावळे आयोजक या चौकाराच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती 2 कमी करा म्हणजे 37. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 38 धावा